नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा संपल्या, एकदम मजा. आता आपल्याला सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांचा उपयोग आपण कसा करायला पाहिजे हे देखील आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. सुट्ट्या म्हणजे काय? फक्त लोळत पडणं, सोशल मीडियावर टाइमपास करणं, व्हिडिओ गेम खेळणं किंवा टीव्ही समोर तासनतास बसून राहणं म्हणजेच सुट्ट्या का? तसाच तुम्ही आनंद घेणार आहे का? आपल्यामध्ये काय जे कमी आहे त्यासाठी आपण इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सुट्ट्या ज्या दिल्या जातात, कारण की वर्षभर तुम्ही खूप बिझी असतात. शाळेतून आल्यावर त्याचा होमवर्क किंवा ट्युशन अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आपण जे काही बिझी असतो. पण जूनमध्ये जेव्हा तुमचे स्कूल चालू होतील त्यावेळेस आपला मुंबईचा पाऊस, सगळी धावपळ होणार आहे. मग त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी काय काय लागणार आहे, पुढच्या वर्षी आपण कोणत्या एक्स्ट्रा एक्झाम्सला बसणार आहोत का, आपल्याला यावर्षी कोणता विषय कच्चा होता, आपल्याला कोणत्या विषयामध्ये म्हणजे कुठला कठीण जात होता, त्या विषयामध्ये आपण आपली इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आपण ज्या विषयामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट समजले नसेल, समजा आपलं हँडरायटिंग चांगलं नसेल तर आपण हँडरायटिंग इम्प्रूव्ह करूया. मॅथ्स चांगलं नसेल तर मॅथ्स मधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण शिकण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ग्रामर शिकू शकतो, जे आपण त्या पुढच्या वर्षी कामातच येणार आहे. समजा आपण स्कॉलरशिप परीक्षेला बसणार आहोत, मग त्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागणार आहेत त्यांच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि स्कॉलरशिपला तर नक्कीच बसलं पाहिजे. 5वीच्या आणि 8वीच्या मुलांनी, हे माझं वैयक्तिक मत आहे. स्कॉलरशिप परीक्षेला नका लेखू कमी, भावी स्पर्धा परीक्षांची हेच घेईल आम्ही. त्यानिमित्ताने मुलांना एक दृष्टिकोन मिळत असतो. ज्या ज्या मुलांनी अभ्यास केला आहे त्याचा, तर तुम्ही नक्कीच त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघाल. आपल्या इथल्या दरवर्षी मुलांना स्कॉलरशिप मिळतेच. याशिवाय समजा तुम्ही भूमी बाबाला बसणार आहे, मग तुमच्या सायन्सच्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. कारण की आपल्याला बघा, आता हा शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी नक्कीच आपल्याला कमी घाम गाळावा लागणार आहे. त्यावेळेस आपल्याला नक्कीच कमी त्रास होणार आहे. आता ज्या ज्या काही आपण बेसिक गोष्टी शिकू शकतोय, ग्रामर करू शकतो, आपलं व्होकॅब्युलरी वाढवू शकतो, यासाठी आपण विविध चांगल्या पद्धतीने ह्या जो सुट्टीचा आहे तो आपण सदुपयोग करू शकतो. तुम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग करा की थोडं आराम झालाच पाहिजे. ओके, 2 तास आपण युटिलाइज करू शकतो की चांगलं काहीतरी तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी काही गेम शिकायचं असेल, काही स्विमिंग वगैरे करायचं असेल, जे पण तुम्हाला करायचंय एन्जॉयमेंट करा. मग घरातला थोडासा काही पसारा आवरायचा असेल, गार्डनिंग करायची असेल ते करायला मदत करा. बुक्सचं शॉर्टिंग करून टाका. आईला स्वयंपाकात मदत करा किंवा नवीन नवीन डिशेसचा ट्राय करा, कारण की त्याची पण तुम्हाला गरज आहे. आता तुम्ही थोडे थोडे मोठे होत आहेत. अनेक जर तुम्ही समजा फॉरेनला शिकायला गेले तर त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या आवडीच्या डिशेस बनवता आल्या पाहिजे. स्वयंपाक शिकणं हे काही फक्त म्हणजे मुलींनीच करावं असं नाही, मुलगा आणि मुलगी दोघांनी हे करणं शिकणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने आपले सगळे जे काही आपले ब्रेन सेल्स आहेत त्या सगळ्या युटिलाइज होत असतात. याचबरोबर थोड्या ज्या गोष्टीत आपण कमी होतो, ज्या ज्या विषयात आपली कमी आहे त्या विषयांमध्ये आपली इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण नक्कीच उपयोग करू शकतो. मग त्याच्यामध्ये मॅथ्स शिकणं असू दे, कारण की रेग्युलर स्कूलमध्ये आपण ते नाही करू शकत, कारण की पावसाळा असतो, अनेक गोष्टी असतात. आपल्याला रेग्युलर स्कूलमध्ये स्कूलचा होमवर्क असतो, परत एक्झाम्स इतक्या येतात. वर्षातून आपल्या 6 एक्झाम्स असतात. ही एक्झाम झाली का ती झाली का ती रिव्हिजन एक्झाम, आणि त्यावेळेस आपल्याला प्रॉपर जी काही प्रॅक्टिसला वेळ नाही मिळत. आणि त्यामुळे आता ह्या सुट्टींमध्ये आपण तो वेळ देऊ शकतो आणि जस्ट मजा म्हणून सुद्धा आपण त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुट्टीचा सदुपयोग करा.